9:30लाच येऊन बसले. खरे जे वारकरी आहेत का नाही ते 8:30लाच येऊन बसतात. ते प्रसादा करता नाही, ते कीर्तना करता. सांगितलं दररोजचे जे येऊ लागले का नाही हे मात्र आपलं खाणं तेच निघून जाणं. पण इथं एक असा व्यक्ती आज आलेला आहे, तो ब्रह्मवेत्ता आहे, तो ब्रह्म जाणणार आहे. सांगितलं किती ब्रह्मवेत्ते आहेत. शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी, शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी. शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी, शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी. हरीसी जानोनी हरीच झाले, हरीसी जानोनी हरीच झाले. हरिमुखी गाता हर पली चिंता, हरीच हरिमुखी गाता हर पली चिंता. एक नंबर 1ला सांगितलं शोक, नंबर 2 शुक, नंबर 2ला याज्ञवल्क्य, नंबर 3ला दत्तात्रय भगवंत, नंबर 4ला कपिल मुनी. हे 4 ब्रह्मवेत्ते आहेत. मग सांगितलं आता जो ब्रह्मवेत्ता माझ्या यज्ञामध्ये आलेला आहे त्याचं दर्शन घडवा. धर्मराजाचा हात पकडला आणि हात पकडल्याच्या नंतर जिथं पात्र नेऊन टाकले होते का नाही तिथं असणार म्हणून ब्रह्मवेत्ता नेऊन दाखवला. ब्रह्मवेत्ता नेऊन दाखवल्याच्या नंतर कृष्णानं ओळखलं शुकाचार्य महाराजांना. शुकाचार्य महाराजांनी सुद्धा कृष्णाला ओळखलं. दोघांची भेट झाली आणि कृष्णानं शुकाचार्य महाराजांना सांगितलं, शुकाचार्य महाराज धर्माला दर्शन द्या आणि मूळ रूपामध्ये या. मूळ रूपामध्ये आले, हाताला पकडलं, सिंहासनावर नेऊन बसवलं, पूजा केली आणि पूजा केल्याच्या नंतर सांगितलं आनंदाच्या भरामध्ये तुझा असणारा जो यज्ञ आहे का नाही 100% असणारा संपन्न होणार. तुझ्या मनामध्ये जेवढ्या इच्छा आहेत सगळ्या असणाऱ्या पूर्ण होणार. यज्ञ सांगता होण्याची असणारी वेळ आली आणि सांगता झाल्याच्या नंतर मग मात्र आता मान पहिला कुणाला द्यायचा काही गोष्टी आहेत बरं का. शिदोरी सोडायची, मान कुणाला द्यायचा. एखादी श्रेष्ठ असणारी जी महिला असेल का नाही किंवा वडील असणारी महिला आहे तिला असणारा मान. आता इथं कीर्तन झाल्याच्या नंतर पहिला मान कुणाला पाकिट द्यायचं. आता पहिलं पाकिट कुणाला द्यायचं, कुणाला का बसलेल्या लोकाला पहिलं महाराजांना, पुन्हा वाजवणाऱ्याला, पुन्हा भजनी मंडळाला. तसं सांगितलं हे मान पहिला कुणाला द्यायचं. एवढा मोठा यज्ञ आहे आणि आहेर वगैरे असणारा देण्याची असणारी भूमिका नेमका कुणाला द्यायचा असणार आहेर. आता इथं यज्ञ असणारा संपन्न झाला. सांगितलं अग्रपूजा कुणाची करायची. त्यावेळेस भीष्माचार्यांना विचारलं अग्रपूजा कुणाची करायची. भीष्माचार्याने सांगितलं खरं सांगू का, इथं एक कृष्णाच्या व्यतिरिक्त अग्रपूजा जर करायची म्हटलं तर दुसरा व्यक्ती इथं दुसरा कोणीच नाही. पूजा जर करायची असेल ना फक्त एकमेव कृष्ण. मग कृष्णाची पूजा म्हटल्याच्या नंतर सहदेव, नकुल वगैरे ह्या सगळ्या जणांना असणारा आनंद वाटला. खरंच आजपर्यंत आमच्यावर एवढे संकट आले, त्या संकटामध्ये संरक्षण जर कोण केलं असेल तर कृष्णानं. त्यांना गोष्ट पटली आणि कृष्णाची असणारी अग्रपूजा करण्याकरता त्यांनी असणारी सुरुवात केली. एक सिंहासन आणलं, सुगंधित असणारं पाणी आणलं, फुलं आणली, अक्षदा आणला, गंध आणलं आणि अग्रपूजा करण्याकरता सुरुवात केली. सुंदर स्वरूपामध्ये असणारी अग्रपूजा झाली. अग्रपूजा झाल्याच्या नंतर देवाला तो गंध लावल्याच्या नंतर, तिलक लावल्याच्या नंतर, फुलाचा असणारा हार घातल्याच्या नंतर, काही वस्त्र दिल्याच्या नंतर देव एवढा चांगला दिसू लागला ना, सावळी रूपडे एकदम सुंदर स्वरूपामध्ये असणारा देव दिसू लागला. आणि तो देव दिसत असताना काय त्या देवाचं असणारं वर्णन करावं. सुंदर सुंदर असणारं. याची एका सांगितलेलं आहे पाहिला पाहिला नंदाचा नंदन, म्हणजे सुंदर असणारा रूप.
मोर मुकुट पितांबर शोभे, बस अशा स्वरूपामध्ये किंवा वर्णन केलेलं आहे. कासे पितांबर कस्तुरी टिळक कुंडल शोभे काना. सुंदर स्वरूपामध्ये असणारा देव दिसू लागला. ज्यांचं कृष्णावर प्रेम होतं त्यांना देव मात्र चांगला दिसू लागला, कारण त्यांचं प्रेम कृष्णावर होतं. पण जे वैरी होते, कृष्णाचा द्वेष करणारे, त्यांना मात्र कृष्णाचं रूप चांगलं दिसना. त्याच्यामध्ये नंबर 1 दुर्योधन, त्याच्यामध्ये असेल तर कर्ण. दादा त्यांना जरा तिकडे हे करा, तिकडे जावा तुम्ही, जरा तिकडे जाऊन खेळा, तुम्ही जरा तिकडे जाऊन खेळा. त्या दुसऱ्या मंडळीला असताना ते रूप मात्र बरोबर असणार रूप दिसना. त्यावेळेला मग मात्र सहज परत प्रश्न विचारण्याकरता सुरुवात केली. प्रश्न असा विचारला, आता 1 क्रमांकाला असणारी पूजा केलेली, आता दुसऱ्या क्रमांकाला कुणाची पूजा करायची. तेवढ्याच वेळामध्ये शिशुपालाला राग आला आणि राग आल्याच्या नंतर शिशुपालानं धर्माला बोलण्याकरता सुरुवात केली. अरे आता कुणाला विचारायची काय गरज आहे? एवढे राजमंडळी सोडून दिले आणि तुम्ही गवळ्याच्या लेकराची पूजा केली. अगोदर त्याची पूजाच करायची होती, तर कार्यक्रमाला आम्हाला कशाला बोलवलं? विचार करा बरं का. कोणी म्हणती वसुदेवाचा, कोणी म्हणती नंदाचा, ठावची नाही बापाचा, असल्या माणसाची सुरुवातीला पूजा केली. राजे सोडून दिले, व्यासासारखे असणारे सोडून दिले, रती महारथी राजे सोडून दिले, तपस्वी सोडून दिले आणि गवळ्याच्या लेकराची पूजा केली. आणि विचारलं तरी कुणाला तुम्ही? त्या थेरड्याला, म्हणजे कुणाला माहिती का? भीष्माचार्याला. आणि याच्या अंगी कुठलं काही बळ आहे का? त्याला काय म्हणून तुम्ही विचारलं? एवढं बोलल्या बरोबर भीष्माचार्याला राग आला. रागाच्या भरामध्ये लगेच शब्द बोलून टाकला, ज्याचं मरण जवळ येतं तो कृष्णाची निंदा करतो. मग तर रागच आला, म्हणजे माझं मरण जवळ आलंय असं बोलतो का? बरं ठीक आहे. तोपर्यंत खड्ग हातामध्ये घेतला, तलवार घेतली आणि कृष्णाचा असा वध करण्याकरता पुढे धावला. 1 आणि 2 नाही, आपण कथेचा असणारा भाग अनेक वेळेला श्रवण केलेला म्हणून शॉर्टकटमध्ये सांगतो. 1 आणि 2 नाही, 100 शिव्या देण्याकरता सुरुवात केली. तोपर्यंत कृष्ण एकदम शांत, एक शब्द सुद्धा बोलला नाही बरं का. आता कधी सांगतो बरं का, हे लोकांचे अपवाद सहन करणं म्हणजे एवढं सोपं नाही बरं का. कृष्णाने अशी मान खाली घातली आणि मान खाली घालून 1 2 3 4 असं मोजण्याकरता चालू, त्यांना शिव्या देण्याकरता चालू. 100 असणाऱ्या शिव्या झाल्या आणि शेवटची असणारी शिवी देण्याकरता सुरू केली, ती म्हणजे रुक्मिणीच्या बाबतीमध्ये. अरे 100 शिव्या दिल्या तरी नुसता मोजतोस? लक्षात ठेव, तुझ्यासारखा माणूसच मी बघितला नाही. अरे माझं लग्न रुक्मिणीच्या सोबत ठरलं होतं, म्हणजे शिशुपालाचं लग्न रुक्मिणीच्या सोबत ठरलं होतं. सांगतो, लग्न ठरलं होतं, लग्न होण्याची वेळ, पण त्या माझ्या पत्नीला, त्या रुक्मिणीला तू काय केलं? अपहरण केलं आणि तिला असणारा तू घेऊन गेला. पण तिचा असणारा जो काही स्वीकार आहे माझ्या मनामध्ये मी केला होता, मी स्वप्न पाहिले होते, तिचा स्वीकार मात्र मी मनामध्ये केला आणि त्याच्यानंतर तू रुक्मिणीच्या सोबत असणारा विवाह केला. देवाला गोष्ट सहन झाली नाही. त्याचं कारण एक आहे. तुम्हाला दृष्टांत जर सांगायचं म्हटलं तर एखाद्या माणसाला आईवर शिवी देऊन बघू द्या, लक्ष करा बरं का. आईवर शिवी द्या, त्याला राग येणार नाही. बापावर शिवी द्या, त्याला राग येणार नाही. पण पत्नीवर शिवी देऊन बघा बरं, त्याला घरात कुऱ्हाड सुद्धा ठेवणार नाही. त्याचं कारण एक आहे, म्हणजे देवाला सुद्धा ही गोष्ट सहन होत नाही. देवानं लगेच सुदर्शन चक्राला असणारी आज्ञा दिली आणि आज्ञा दिल्याच्या नंतर सांगितलं याचा शिरच्छेद करून टाका. शिशुपालाचा असणारा शिरच्छेद असणारा करून टाकला आणि शिशुपालाचा शिरच्छेद केल्याच्या नंतर त्याच्या शरीरामधली असणारी जी काही ज्योत आहे ती ज्योत निघाली आणि श्रीकृष्ण भगवंताच्या असणाऱ्या हृदयामध्ये असणारी जाऊन थांबली. त्याच वेळेला हा शिशुपाल जर सांगायचं म्हटलं तर पूर्वजन्मामधला असणारा एक दैत्यच आहे आणि त्या शिशुपालाचा असणारा शेवटचा असणारा हा जन्म आहे. पुढं वर्णन असं केलेलं आहे, शिशुपालाचा असणारा अंत झाला आणि अंत झाल्याच्या नंतर मग मात्र पुढे एक अवतार कार्य करत असताना देवानं तिथे एक शपथ घेतलेली आहे. शपथ अशी घेतलेली देवानं की इथून पुढं कुठलं जरी कार्य मला करायचं असेल किंवा एखाद्या शत्रूला मारायचं असेल तर मारत असताना मात्र मी इथून पुढं आता हातामध्ये धनुष्यबाण घेणार नाही, सुदर्शन चक्र घेणार नाही, कुणाला मात्र मारणार नाही. मारायचं जरी असेल तर अर्जुनाला निमित्त करील
आणि पुढले असणारे सैनिक मात्र मी मारून टाकीन. लक्ष करा बरं का, एवढं जे युद्ध झालं का नाही, मारायचं होतं कृष्णालाच. लक्ष करा बरं का, मारायचं होतं कृष्णालाच, पण फक्त निमित्त केलं अर्जुनाचं. आणि तेवढं सैनिक असणारं कृष्णानं काय केलं, अर्जुनाचं निमित्त करून मारलं. याच्यामध्ये वर्णन असं केलेलं आहे, देवानं शपथ घेतली. शपथ घेतल्याच्या नंतर मग मात्र पुढं सहज स्वरूपामध्ये काही ऋषीमुनीनं बोलण्याकरता सुरुवात केली धर्मराजाला. अरे बाबा, एवढा मोठा असणारा यज्ञ केला, आणि यज्ञ केल्याच्या नंतर मग मात्र तुझी जी मय सभा आहे का नाही, ज्यानं तुला तयार करून दिली, ही सगळ्या राजे मंडळीला असणारं दाखवण्याची भूमिका करणं. जो मय सभेचा असणारा बांधलेला असणारा भाग होता तो दाखवण्याकरता सुरुवात केली. आता ती मय सभा कशी आहे त्याचं वर्णन थोडक्यामध्ये करतो. उदाहरणार्थ, तुम्ही तुमच्या आता घरी चाललात, घरी गेलात, घरी गेल्याच्या नंतर तुम्हाला आता घरामध्ये जायचं आहे. भिंतीमधून घरामध्ये जाता का दरवाजामधून घरामध्ये जाता? लक्ष करा बरं का, आता भिंतीतून जाता येत नाही ना. हा, तुम्ही काय करणार, कुलूप उघडणार आणि दरवाजामधून आतमध्ये जाणार. पण त्यानं घर एक असं बांधलं होतं त्या मै नावाच्या दानवानं, जिथं तुम्हाला दरवाजा दिसेल, दिसण्याकरता दरवाजा दिसणार, पण तिथं दरवाजा नसायचा. दिसणार दरवाजा, पण तुम्ही दरवाजाच्या जवळ गेला आणि दरवाजा काढू जर लागलात तर ती दरवाजा नसायचा, ती भिंत असायची. जिथं भिंत दिसते तिथं असायचा दरवाजा. बांधकाम करण्याची भूमिका बरं का. त्या मै नावाच्या सभेमध्ये असे काही पुतळे बसवलेले होते, पुरुषाचे असतील, महिलेचे पुतळे असतील. मध्ये जर माणूस गेला, मध्ये माणूस गेला आणि असं जाऊन खाली असा बसला की ते पुतळे म्हणायचे, नमस्कार, कधी आलात, प्रवास कसा झाला. कोण? माणसं नाही, ते पुतळे आल्याच्या नंतर. हां, आणि मग चहा घेणार, कॉफी घेणार, काय नेमकं तुम्ही घेणार, नाश्ता पाणी वगैरे काय घेणार, हे विचारायचं कोणा? त्या पुतळ्याने. पुढं तर वर्णन असं केलेलं आहे, 1 तास झाला का नाही, 1 तास झाल्याच्या नंतर ते पुतळे नाचायचे असे. 1 तास, जुन्या घड्याळ्या होत्या बरं का, आता त्या घड्याळ्या राहिल्या नाहीत. आता असा 1 तास झाला की टन 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 अशी ती घड्याळ वाजायची, म्हणजे अलाराम तिनं द्यायचं किंवा 1 तास झाला बरं का. आता तसं त्या मै सभेमधले जे पुतळे आहेत का नाही, 1 तास झाला की त्यांनी नाचण्याकरता सुरुवात करायची. काही पोपट होते, पोपट सुद्धा त्यांच्या मनामध्ये आलं, वेळ आली की त्यांनी नाचण्याकरता सुरुवात करायची. काही भावल्या असायच्या, त्या भावल्या सुद्धा असणाऱ्या नाचण्याकरता सुरुवात करायची. म्हणजे तिथले पुतळे, भावल्या, जी काही भूमिका सांगितलेली आहे सगळी आनंदाचं असणारं वातावरण. तिथं एक काही ठिकाणं असं सांगितलेले आहेत, दिसण्याकरता पाणी दिसायचं. त्या सभेमध्ये दिसण्याकरता पाणी दिसायचं, आणि तुम्ही जर तिथं चालण्याकरता सुरुवात केली तर तुम्ही काय करणार, कुणाच्या अंगावर जर पॅन्ट असेल ना तर माणूस काय करणार, पॅन्ट भिजते आता, मग त्यानं काय करायचं, पॅन्ट वरी करायची. कुणाचं धोतर असेल, धोतर भरेल, मग त्यांनी काय करायचं, थोडंसं वर धरायचं. दिसायला पाणी दिसायचं, पण तिथं पाणी नसायचं. मग ते लोकांना काय वाटायचं, अरे इथं पाणी होतं, पाय कुणाचा सुद्धा असणारा ओला व्हायचा नाही, पायाला पाणी लागायचं नाही. पण पुढं चालण्याकरता सुरुवात केली, जिथं फरशी दिसायची, जिथं पाणी दिसत नव्हतं, तिथं लोकांनी काय करायचे, कपडे असे खाली ठेवून द्यायचे असे. तिथं दिसायचं लगेच पाणी, आणि त्याच्यामध्ये लोक काय करायचे पुन्हा माहिती का, पाणी दिसायचं नाही, त्याच्यामध्ये पाय घसरायचं, लोक खाली पडायचे. ही अशी जी मै सभा आहे की नाही, विस्तृत स्वरूपामध्ये असणारी बांधकाम केलेली. तिथं घटना अशी घडली, दुर्योधनाला मै सभा पाहण्याकरता बोलवलं. आता मी जसं चरित्र सांगितलं का नाही, तसाच दुर्योधन आला, आणि त्याला असं वाटलं की समोर दरवाजा दिसतो, आता दरवाजामधून आतमध्ये जावं. दरवाजामधून आतमधून जावं लागला, तोपर्यंत मुंडका असणार त्या दरवाजाला लागलं नाही, तर ती होती भिंत. टणकून मुंडकं लागलं, डोक्याला असणार असं टेंगुळ आलं मोठं बरं का असं. हे सगळेजण पांडव हसले, द्रौपदी सुद्धा हसली. पुढे गेल्याच्या नंतर एका वेळेला दुर्योधनानं काय केलं, पाय आणि आपले वस्त्र असणारे त्या पाण्यामध्ये असणारे भिजतील म्हणून त्यानं काय केलं, वस्त्र वर धरलं. तिथं त्याचं वस्त्र भिजलं नाही. पुढे गेल्याच्या नंतर वस्त्र खाली सोडलं तर तिथं पाणी होतं, पाण्यामध्ये उलटून असताना तो दुर्योधन खाली पडला. एक शब्द द्रौपदीनं वापरला आणि भीमानं वापरला, वाह, छान बर का, आता खरा मुलगा आंधळ्याचा शोभून दिसतो. गोष्ट लक्षात आली का? बाप कोण? आंधळा.
आणि खरा आता आंधळ्याचा असणारा पोरगा शोभून दिसतो बरं का आता. हा बस तेवढ्याच वेळामध्ये मनामध्ये त्यानं असणारं कपट केलं, कधी ना कधी या गोष्टीचा मी बदला घेईल. तुम्ही मला या ठिकाणी माझी निंदा करताना कधी ना कधी असणारा तुमचा असणारा बदला घेणार म्हणजे घेणार. तेवढ्याच वेळामध्ये दुर्योधनाला असणारा राग आला होता, पण राग आलेला असून सुद्धा तो शांत बसला, एक शब्दही बोलला नाही. तिथून असणार मग चलण्याकरता सुरुवात केली. हस्तिनापूरला गेले आणि हस्तिनापूरला गेल्याच्या नंतर सरळ स्वरूपामध्ये दुर्योधनानं आपल्या वडिलांना बोलण्याकरता सुरुवात केली. पिताजी, माझी विनंती आहे, आता पांडव आपल्यापेक्षा असणारे सर्वश्रेष्ठ ठरत आहेत, त्यांची मय सभा सुद्धा असणारी श्रेष्ठ आहे. माझी विनंती, काही करा, पण काही करून पांडव असणारे हारले पाहिजे, पांडव भिकारी बनले पाहिजे, अशी काहीतरी युक्ती केली पाहिजे. काय करायचं? त्यावेळेस दुर्योधनानं सांगितलं, आपण काय करू, मटका जुगार खेळण्याची भूमिका करू आणि षडयंत्र करून त्यांना इथं बोलून काय करू, त्यांना डाव खेळण्याकरता सांगू. त्यावेळेस धृतराष्ट्राला गोष्ट आवडली. एकतर वरून पण आंधळा आणि मरून पण आंधळा असणारा. त्यांना बोलून आणलं. बोलून आणल्याच्या नंतर जेवण वगैरे असणारं केलं. 2-4 दिवसापर्यंत थांबले आणि एक दिवस बसल्याच्या नंतर सहज स्वरूपामध्ये प्रश्न विचारण्याकरता सुरुवात केली. शकुनीनं असे फाशे असणारे काढले आणि फाशे काढल्याच्या नंतर मग मात्र फाशे काढल्याच्या नंतर सहज दुर्योधनानं आणि शकुनीनं सांगितलं, जरा आज वेळच जात नाही, थोडंसं काय करू, आपण थोडंसं डाव खेळण्याकरता सुरुवात करू. आणि सगळ्यात जास्त जर डाव कुणाला आवडत असेल 5 पांडवापैकी, तर धर्माला मात्र सगळ्यात जास्त डाव आवडत होता. काढले ते फाशे. आता ज्यांनी ज्यांनी खेळले त्यांना माहिती बरं का, जुन्या काळामधला एक खेळ होता बरं का. फासा कोणता, तर त्या फाशामध्ये वर्णन केलेलं आहे, कवडी असते का नाही, कवडी, त्या कवडीला सुद्धा फासा म्हणतात बरं का. कवड्या अशा म्हणजे ते आईच्या असणाऱ्या कवड्या असतात का नाही, माळीच्या स्वरूपामध्ये, ती बरोबर काही पडतात आणि काही अशा अशा वर तोंड करू काही पडतात, अशा 2 स्वरूपामध्ये अशी. किंवा काही जण काय करतात, चिंचुके घेतात, त्याचे 2 भाग करतात, त्याला आपण चिंपुळ्या म्हणतो. असा असणारा भाग त्यांनी खेळण्याकरता सुरुवात केला. डाव खेळण्याकरता सुरुवात केली. असे 10-5 डाव झाले. 10-5 डाव झाल्याच्या नंतर सहज बोलण्याकरता सुरुवात केली शकुनीनं. हे असा काही मजा येत नाही म्हणले खेळण्याकरता, हे असा मजा नाही म्हणले, काहीतरी मध्ये पण असावं म्हणले, चहा पाण्यावर असावं म्हणले, काहीतरी म्हणले थम्सअपवर असावं म्हणले, रसावर असावं म्हणले, काहीतरी असावं म्हणले, म्हणजे जेणेकरून जरा डाव खेळण्यामध्ये जरा थोडीशी चुरस लागते. लागली शर्यत पुन्हा. मग पहिला डाव 100 असेल, 200 असेल, 1000 असेल, हे सुरू झालं. पुन्हा घटना अशी घडली, पहिले डाव चालत असताना पहिले डाव धर्मराजानं 5 वेळेला जिंकले. 5 वेळेला फाशे टाकले आणि 5 वेळेला फाशे असणारे जिंकले. जिंकल्याच्या नंतर जो डाव जिंकतो का नाही, लक्ष करा बरं का. आता हे काय माझा सांगण्याचा भाग नाही, जो कोणी खेळत असेल तर त्याच्याकरता माझा थोडा उपदेश एवढाच बरं का. कोणी खेळत असेल, एकदा पैसे आले का नाही पुन्हा बसू नका बरं का. ना पैसे एकदा आले का नाही पुन्हा जवळ बसायचं नाही. पण काही लोक काय करतात, हा आता जमलं बरं का, आता ह्याच्यावर एकरवर घेणार. मग होतंय काय माहिती का, आलेले जातात, जवळचे निघून जातात. पुन्हा एखाद्याचं नशीब चांगलं असल्यास आलेत का नाही, आता उठावं. आता इथं भाग सांगितलं बरं का, 5 डाव जिंकले का नाही धर्मराजानं, आता उठाव का नाही, आता डाव बंद करावून त्यानं सांगावं बस झालं बरं का आता जिंकल्याच्या नंतर. पण त्या शकुनीनं बोलण्याकरता सुरुवात केली. धर्म म्हणजे खेळण्यामध्ये नंबर 1चाच भाग बरं का. आता पुन्हा तो डाव बंद झाला आणि पुन्हा शकुनीनं सांगितलं, आता डाव असा नाही खेळायचा, आता डाव असा खेळायचा, एक म्हणजे शकुनी जर हरला या डावामध्ये, तर जे हारल्याच्या नंतर जे काही धन द्यायचं आहे ते सगळं धन दुर्योधनानं धर्माला द्यायचं. लक्ष करा बरं का. आणि जर धर्म जर हरला तर धर्मानं हारल्याच्या नंतर स्वतःची प्रॉपर्टी असणारी दुर्योधनाला द्यायची. हे ठरलं असणार. ठरल्याच्या नंतर मग मात्र शकुनीनं काय करायचं, असे डाव टाकण्याकरता असणारी सुरुवात करायची. पण डाव टाकत असताना शकुनी इतका खेळामध्ये जबरदस्त असणारा व्यक्ती, असा डाव टाकला की त्यानं डाव पुन्हा जिंकायचा. पण डाव जिंकत असताना मग मात्र भीष्माचार्यांनी, द्रोणाचार्यांनी आणि कृपाचार्यांनी सांगितलं धृतराष्ट्राला, महाराज पुढं आता घटना वेगळी घडणार आहे, सावध व्हा आणि हा डाव बंद करा, पुढं घटना वेगळी घडणार आहे, खेळ बंद करा. तेवढ्याच वेळामध्ये विदुर काकानं सुद्धा धृतराष्ट्राला सांगितलं,
जर हा डाव जर बंद नाही झाला तर पुढल्या कालावधीमध्ये घटना अशी घडेल, हे मी आज बोलून दाखवू शकत नाही, फार विपरीत घटना घडेल. तेवढ्याच वेळामध्ये दुर्योधन चुलत्याच्या अंगावर गेला. म्हणजे कोणाच्या? विदुर काकाच्या. अरे तू पांडवाचा असणारा पक्षपाती आहेस, इतक्या वेळ पांडव जिंकू लागले त्यावेळेला गप्प बसलास, आणि आता आम्ही कौरव जिंकत आहोत त्यावेळेला मात्र तुला आवडत नाही. तू असणारा पांडवाचा असणारा पक्षपाती आहेस, लक्षात ठेव. आता तू शांत बस. तेवढ्याच वेळामध्ये मग मात्र बोलण्याकरता सुरुवात केल्याच्या नंतर धृतराष्ट्राने एवढाच प्रश्न विचारला, सध्या जिंकत कोण आहे मला सांगा. संजयानं सांगितलं, सध्या मात्र कौरव जिंकत आहेत. बर, मग कौरव जिंकत आहेत ना, मग डाव चलू द्या. आता डाव बंद नाही केला. पहा आंधळा कसा आहे. त्यानं डाव मात्र बंद केला नाही. 1 आणि 2 नाही, 13 डाव पुढे चालले. ते डाव म्हणजे आपल्यासारखे नाही बरं का, 1 एकर 2 एकर 4 एकर नुसतं राज्य महलच नुसते असे. अहो ते 13 डाव जिंकत असताना त्या 13 डावामध्ये धर्मराजानं डाव लावत असताना भीमाला लावलं. हे प्रॉपर्टीचं सोडून द्या, आता जमीन सोडू द्या, राज्य सोडून द्या, भावाला लावण्याकरता सुरुवात केली. भीमाला डावावर लावलं, अर्जुनाला डावावर लावलं, याच्या पुढे सांगू नकुलाला लावलं, सहदेवाला लावलं. 4 भाव डावावर लावल्याच्या नंतर 4ही भावाचे असणारे डाव धर्मराजा असणारा हरला. शेवटी काही जवळ शिल्लक राहील नाही, फक्त असणारा धर्म आता शिल्लक राहिला. शेवटी शकुनीने विचारलं, धर्मा आता काय लावणार डावावर? त्यावेळेस सांगितलं, आता माझ्याजवळ शिल्लक तर काही राहिलं नाही, आता मी स्वतःहून डावावर आता स्वतःला लावतो. कशा करता माहिती का? मी जर इथं आता हरलो का नाही तर शेवटच्या क्षणापर्यंत तुमची असणारी सेवा करेल. मी स्वतःहून डावावर लावतो. लावलं, तो सुद्धा डाव शकुनीनं जिंकला. आता प्रश्न आहे बरं का, पुढे लक्ष करून ऐका. आता धर्माजवळ काही शिल्लक नाही, पांडवाजवळ काही शिल्लक नाही, काही नाही. आता तेवढ्याच वेळामध्ये बोलण्याकरता सुरुवात केली. आता पांडवाजवळ काही राहिलं नाही, पण पांडवाजवळ अशी एक गोष्ट राहिलेली आता की ती जर पांडवांनी जर इथं डावावर जर लावली तर मग मात्र जर या पांडवांनी डाव जर जिंकला तर डाव जिंकल्याच्या नंतर सगळी संपत्ती आतापर्यंतची ही सगळी पांडवाची होईल. कोण राहिलं होतं आता? द्रौपदी. लक्ष करा बरं का, लोक बोलत बोलत म्हणतात कोणी 2 एकर डावावर घातलं, कोणी 4 एकर घातलं. हे आपले माणसं झाले बरं का. हे मी यांना सुद्धा धन्यवाद देतो. ह्यांची फक्त जमीनच गेली असेल आणि ते घरदार लावित असतील, पण आजपर्यंत कलियुगातल्या माणसानं डावावर पत्नी लावलेली नाही, कधीच लावली नाही बरं का, अजिबात नाही. पण या पांडवांनी जो डाव खेळला का नाही, त्या डावामध्ये पांडवांनी पत्नीला सुद्धा डावावर लावलं. पण इथे एक नेम असा आहे, हरलेल्या माणसाचा अधिकार द्रौपदीवर नाही. लक्ष करा बरं का. आता जो हरलेला धर्मराज आहे त्याचा अधिकार आता द्रौपदीवर नाही, पण तरी सुद्धा त्यानं द्रौपदी काय केलं, डावावर असणारी लावून टाकली. लावली, लावल्याच्या नंतर मग मात्र फासा असणारा टाकला, आणि फासा टाकल्याच्या नंतर शकुनीनं सांगितलं, जिंकलो रे जिंकलो. एवढं बोलल्याबरोबर तर बरोबर डाव असणारा जिंकला. आणि जिंकल्याच्या नंतर मग मात्र कर्णानं बोलण्याकरता सुरुवात केली, अरे दुर्योधना, तुझ्यासारखा श्रीमंत राजा आज पृथ्वी तलावर नाही. सगळ्यात अग्रेसर राजा कोण असेल तर दुर्योधन. अरे बाबा, संपत्ती जिंकली, याच्या पुढे सांगू पांडवांना जिंकलं, आणि सगळ्यात सौंदर्यवान असणारी जर स्त्री कोण असेल तर द्रौपदी सुद्धा असणारी जिंकली. आता एक काम करा, द्रौपदी दासी आहे, त्या द्रौपदीला बोलवा आणि इथं असणारी महाराणीचं असणारं पद तिला देण्याकरता सुरुवात करा. ती आता आपली दासी झालेली आहे. तेवढ्याच वेळेला एका सेवकाला असणारा द्रौपदीला बोलवण्याकरता असणारा सांगितलं. बोलवल्याच्या नंतर एक सारथ्याचा असणारा मुलगा आहे, त्या सारथ्याच्या असणाऱ्या मुलाला पाठवण्याकरता आलं. त्या सारथ्याच्या मुलानं समजून सांगितलं, महाराणी द्रौपदी, तुम्हाला मात्र इथं जिंकत असताना जे जिंकलेलं आहे ते मात्र इथं कौरवांनी आणि दुर्योधनानं असणारं जिंकलेलं आहे, तुम्हाला असणारं त्या सभेमध्ये बोलवलेलं आहे. त्या द्रौपदीनं बोलण्याकरता सुरुवात केली, मी महाराणी आहे, सभेमध्ये येऊ शकत नाही. नंबर 2ला दुर्योधनाला राग आला, दुःशासनाला असणारं पाठवून दिलं. दुःशासनाला पाठवून दिल्याच्या नंतर दुःशासनानं बोलण्याकरता सुरुवात केली, पांचाळी द्रौपदी,
आता हे मेकअप सोडून दे आणि आता इथून चल आणि माझा जो असणारा जो भाऊ आहे का नाही दुर्योधन, त्याच्या असणाऱ्या मांडीवर जाऊन बस. आता हे बोलल्याच्या नंतर तिनं बोलण्याकरता सुरुवात केली. तुझ्या तोंडामध्ये असणारी जी जीभ आहे का नाही, याचे तुकडे तुकडे का होत नाहीत? ही जीभ असताना झडून का जात नाही? त्या दुःशासनाला असणारा राग आला आणि रागाच्या भरामध्ये दुःशासन द्रौपदीसी हो 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 दुःशासन द्रौपदीसी घेऊन आला तो स्वदेशी घेऊन आला तो स्वदेशी हो नग्न करावी नग्न करा एकदम असणार सुंदर असणार प्रमाण आहे. सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा एकदा. दुर्योधन आज्ञा करी आणि नग्न करावी सुंदरी. दुर्योधनाला असणारी आज्ञा केली दुःशासनाला. तो धावत धावत गेला आणि बोलल्याच्या नंतर त्यानं काय केलं, दाशी झालेली आहे आणि दाशी झाल्याच्या नंतर काय केलं, दुःशासनाला तिचे केस पकडले आणि केस पकडल्याच्या नंतर असं जमिनीवर असताना ओढण्याकरता सुरुवात केली. ओढत असताना हाताला धरून नाही ओढलं. ही वेणी आहे का नाही, वेणीचे असणारे जे केस आहेत अशा हातामध्ये पकडले आणि तिला ओढण्याकरता असणारी सुरुवात केली आणि ओढीत ओढीत कुठपर्यंत आणलं, सभेपर्यंत आणलं. आणि सभेपर्यंत आणल्याच्या नंतर दुर्योधनानं जे आपलं मांडीच्या ठिकाणी असणारं जे वस्त्र आहे का नाही, ज्याला आपण धोतर पितांबर वगैरे असणारा भाग म्हणतो, ते असणारं धोतर असं वर केलं, मांडी नग्न केली आणि सांगितलं, या मांडीवर आता द्रौपदी तू ये आणि इथं बस. एवढं बोलल्याच्या नंतर द्रौपदीनं हात जोडले, भीष्माचार्याला बोलण्याकरता सुरुवात केली, कृपाचार्याला बोलण्याकरता सुरुवात केली की हे तुम्हाला हे जे शब्द इथं ऐकण्याकरता मिळतात, तुम्ही का असे शांत आहेत? त्याचं कारण एक आहे बरं का. दुर्जना घरचं अन्न कधी सुद्धा खायचं नाही. का खायचं नाही माहिती का? हे जे खात होते का नाही अन्न, कुणाच्या घरचं खात होते? दुर्जनाच्या घरची. आता इथं न्याय निवाडा त्यांना करता येणार गेला का? जर असं म्हणावं दुर्योधनानं द्रौपदीला जिंकलेला आहे, तर हे काय करतील, आणखी द्रौपदीची असणारे हालापेष्टा करतील, म्हणून ते गप्प बसले. याच्या पुढं एकच शब्द त्यांनी बोलला, पुढला प्रकार काय आहे आम्हाला माहिती नाही, फक्त एवढं आम्हाला माहिती आहे, धर्मराजा स्वतःला हारलो म्हणतो एवढं आम्हाला माहिती आहे. म्हणजे त्यांना काही बोलता आलं नाही, कारण काही शहाणी माणसं असतात, त्यांना कुणी कोण निर्णय द्यावा हे कळता येत नाही बरं का. कुणी कोण निर्णय द्यावा ते उदाहरणार्थ आणखी सांगतो. तिथं वर्णन असं केलेलं, एखाद्या पती पत्नीचे भांडण आहेत, मिटवायचा माणूस गेला का नाही, निर्णय त्याला कुणी कुणी देता येत नाही बरं का. कशा करता माहिती का? शेवटी ते दोघं जण एकच असतात, ह्याच्याकरता एक. आणि पुढे आणखी गोष्ट अशी सांगतो, निर्णय देत असताना इथं भीष्माचार्यांनी निर्णय मात्र थांबवला, काहीच बोलले नाहीत. द्रौपदीची असणारी हाल अपेष्टा होऊ लागली, तिथं वस्त्र ओढण्याकरता असणारी सुरुवात केली, संरक्षणाकरता कोणीच नाही. काय केलं द्रौपदीनं, स्वतःची असणारी जी शक्ती आहे का नाही, सगळी शक्ती पणाला लावली आणि आपल्या अंगावरचे वस्त्र तिनं असे धरण्याकरता सुरुवात केली. देवाची लीला आहे बरं का.
देव बोलवल्याशिवाय येत नाही. बोलवल्याशिवाय येत नाही बरं का देव, अजिबात नाही. देवाला बोलवल्याशिवाय देव येत नाही. आणि द्रौपदीचा एक असा समज होता की इथं माझे 5 पती आहेत पांडव, नंबर 2ला मी सुद्धा असणारी शक्तिशाली आहे आणि मी स्वतःचं संरक्षण करू शकते. 5 पांडव माझे पती सुद्धा माझं संरक्षण करू शकतात, म्हणून तिला विश्वास होता. म्हणून वस्त्र ओढण्याकरता सुरुवात होती. ज्यावेळेला शक्ती क्षीण झाली त्यावेळेला विश्वास पटला की आता मात्र माझी शक्ती क्षीण झालेली आहे, पांडव संरक्षण करू शकत नाहीत. आता माझं संरक्षण करण्याकरता एकमेव जर कोण असेल तर फक्त असणारा कृष्ण आहे. कृष्णाची मोठे गुंतलाची द्वारके तराया, मोठे गुंतलाची द्वारके तराया, वेळ का सखया लावियेला, वेळ का सखया लावियेला, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी कोठे सांभाळी आपुले दीनानाथ बीद, सांभाळी तबीद, सांभाळी आपू ओ कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावियेला, लावियेला वेळ का सखया लावियेला. वा वस्त्र हरणे वस्त्र कैसी झाली माऊली, वस्त्र हरणे वस्त्र कैसी झाली माऊली. त्वरा झाली गरुडा टाकियेले मागे आ, त्वरा झाली गरुडा टाकियेले मागे आ, त्वरा झाली गरुडा टाकियेले मागे द्रौपदीच्या लागे नारायण, त्वरा झाली गरुडा टाकियेले मागे द्रौपदीच्या लागे नारायण. राम कृष्ण हरी ओठा ओठी करी स्मरणाचा धावा आ, उठा उठी करी स्मरणाचा धावा, द्रौपदीच्या लागे नारायण, त्वरा झाली गरुडा टाकियेले मागे द्रौपदीच्या लागे नारायण. राम कृष्ण हरी उठा उठी करी स्मरणाचा धावा, उठा उठी करी स्मरणाचा. तीन प्रमाण बरं का. नंबर 1 द्रौपदीला संकट पडल्याबरोबर नंबर 1ला कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, देवाला बोलवण्याकरता सुरुवात केली. देवाला बोलवल्याच्या नंतर देव गरुडावर बसला आणि देव गरुडावर बसल्याच्या नंतर गरुडा असणारा निघाला. पण गरुड निघाल्याच्या नंतर गरुडाचा वेग म्हणजे कमी नाही बरं का.
गरुड एवढा स्पीडमध्ये निघाला ना, पण गरुडाचा वेग सुद्धा देवाला कमी वाटला. जर गरुडावरच बसून जर मी तिथपर्यंत गेलो, तोपर्यंत दुःशासन काय करील, तर त्या द्रौपदीच्या अंगावरचे असणारे वस्त्र असे काढण्याकरता सुरुवात करील. माझी द्रौपदी असणारी नग्न होईल. देवाला हे सहन झालं नाही. देवानं काय केलं, गरुडाला पाठीवर असे थाप मारली आणि सांगितलं, बाबा थोडं थांब जरा म्हणले. काय कर म्हणले, असं एवढ्या दमानं जर चलू लागला का नाही म्हणले, तिकडं संकट आहे म्हणले, तू जरा पाठीमागून ये म्हणले, मी तोपर्यंत पुढं जातो म्हणले निघून. देव कसे निघून गेले माहिती का, मनाच्या वेगानं. जसं मन एका मिनिटामध्ये संभाजीनगरला जातं का नाही, तसं देव इथून जे उठले ते डायरेक्ट द्रौपदीच्या जवळच तिकडं वस्त्र ओढण्याकरता सुरुवात होती. आणि इकून देवानं फक्त असा हात केला, नेसती लुगडी स्वय झाला. ऐका प्रमाण बरं का. देवानं निर्णय घेतला, व आता मोठं गोडाऊन आणावं आणि एक एक हातामध्ये साडी घ्यावी आणि द्रौपदीच्या हातामध्ये द्यावी. साडी घेऊन हातामध्ये द्यायचं म्हटलं की अंतर पडतो मध्ये. साडी घ्यायची आणि द्रौपदीच्या हातामध्ये द्यायचं, घेऊन तिथपर्यंत तीपर्यंत अंतर पडतं. तोपर्यंत माझी द्रौपदी काय होईल, शरीराचा भाग नग्न दिसेल. मग आता एक काम करायचं, साडी हातामध्ये द्यायची नाही. आतापर्यंत आपण अवतार काही एक घेतले का, असंख्य अवतार घेतले ना. मग असंख्य अवतार घेतले, आता एक अवतारच बदलायचा म्हणले. आता कोणता अवतार घ्यायचा आता, आता अवतार घ्यायचा म्हणजे माणसाचा नाही घ्यायचा, स्त्रीचा घ्यायचा नाही किंवा काही नाही. आताचा अवतार घ्यायचा म्हणजे अहो नुसता असणारा वस्त्राचाच अवतार, दुसरं तिसरं काय. नुसती साडीची पुरवायची का नाही म्हणले, नुसता साडीचाच अवतार. नेसती लुगडी स्वय झाला. देव काय झाला, नुसते लुगडेच नेसला देव बर का. किती नेसला त्याचे काही वर्णन आहे का. अहो एकूण दुःशासन असणारा वस्त्र ओढू लागला आणि तिकडं देव असणारा वस्त्र पुरवू लागला. फक्त थोडासा भाग 1 मिनिटाकरता साईडला घेतो. दादा ते लेकरं जरा शांत बसवा जरा. देवानं एवढे वस्त्र द्रौपदीला नेमकं पुरवायचं कारण तरी काय, लक्ष करून ऐका बरं का, आपल्या फायद्याची गोष्ट आहे. एवढे देवानं वस्त्र द्रौपदीला पुरवल्याचं कारण तरी काय. एक दिवस देवानं खरी परीक्षा पाहण्याकरता त्या हस्तिनापूरच्या ठिकाणी म्हणा किंवा या पांडवाच्या जवळ असणारे गेले. देवानं काय केलं, थोडंसं बोट आपलं कापून घेतलं. ते काय म्हणजे खरं नाही कापलं, व थोडंसं कापलं. रक्त इतकं असं सुरुवात झालं ना, काय वर्णन करावं. ते रक्त जात असताना सहज आपली जी सख्खी बहीण आहे का नाही, सख्खी बहिणीकडे गेले. सख्खी बहीण म्हणजे कोण, सुभद्रा बरं का. सख्ख्या बहिणीकडे गेले. आता सुभद्रेच्या अंगावर साडी म्हणजे 1,00,000-1.5 लाख रुपयाची साडी. देव गेले म्हणजे सुभद्रा आत्ताच बोट कापलं बरं का, काय सांगावं काय नाही म्हणले. देवा 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 बोट कापलं का, थांबा थांबा म्हणले, मी आता एखादी चिंदी आणते म्हणले हुडकून. आता मला सांगा, श्रीमंताच्या घरी चिंध्या सापडत नाहीत बरं का. सापडत, श्रीमंताच्या घरी चिंध्या सापडतच नाहीत. तिच्या डोक्यात यायला पाहिजे होतं. सगळं घर शोधलं, चिंधी सापडली नाही. तोपर्यंत देवाला असणार परीक्षा पाहायची होती. तोपर्यंत द्रौपदीकडे गेले आणि सांगितलं, द्रौपदी जरा थोडंसं बोट कापलंय. तर द्रौपदीने एवढं म्हटल्याबरोबर देवा बोट कापलं. तेवढी अंगावर असणारी साडी लगेच पदर फाडला, लगेच त्याची चिंदी काढली आणि देवाच्या बोटाला लावली. देवानं त्याच दिवशी निर्णय घेतला, वा हा चिंदी बांधी ती आता मी थोडासा विषय साईडला घेतो बरं का, लक्ष करून ऐका. तिने चिंदी किती बांधली, बोटाला बांधण्याकरता एवढीच बांधली का नाही. अहो एवढी चिंदी बांधली, तिच्या बदल्यामध्ये देवानं वस्त्र किती दिले,
त्याची काय मोजमाप? दुःशासन वस्त्र ओढू लागला, ओढणारा वस्त्र थकून गेला, वस्त्राची ढिग पडली पर्वतासारखी, तरी वस्त्र संपले का? संपले नाहीत बरं का. बघणाऱ्यांचे डोळे दिपून गेले तरी वस्त्र संपना. माझा तुम्हाला सांगण्याचा एकच भाग आहे, जर द्रौपदीनं एक चिंदी दिली असेल तर तिथं डोंगरासारखे पर्वताचे सारखे असणारे ढिग देवानं टाकून दिले, म्हणजे तिला पुरवले. माझा भाग एवढाच आहे, अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, 3 दिवस शिल्लक आहेत. प्रत्येकानं लासूरला जा, संभाजीनगरला जा आणि विठ्ठल रुक्मिणी करता ड्रेस घेऊन या. त्याचं कारण सांगू का? जर तुम्ही देवाला एक ड्रेस दिला तर त्याच्या बदल्यामध्ये तुम्हाला देव किती ड्रेस देईल हे मात्र मी शब्दामध्ये सांगू शकत नाही. तुम्ही स्वतः करताच कपडे घेता, देवा करता कधी घेत नाही. अखंड हरिनाम सप्ताह आहे, देवाला सुद्धा आनंद वाटला पाहिजे. क्या बात आहे, माझ्याकरता एवढे ड्रेस आले. सगळ्याच्या घरी तुम्हाला जेवढे कपडे पाहिजे का नाही तेवढे असणारे देव देईल. मग देवा करता एकदा ड्रेस घ्या. तिथं श्रीकृष्ण भगवंतानं द्रौपदीला असणारं चिंदीच्या बदल्यामध्ये एवढे वस्त्र असणारे पुरवले. नेसती लुगडी स्वय झाला. शेवटी देवानं काय केलं? वस्त्रे पुरवण्याची असणारी सुरुवात केल्याच्या नंतर दुःशासन थकलान चक्कर येऊन खाली पडला. शेवटी दुसरे लोक धावू लागले वस्त्र ओढण्याकरता. श्रीकृष्णाला राग आला आणि रागाच्या भरामध्ये सुदर्शन चक्राला आज्ञा दिली आणि सांगितलं, आता जर कोणी समोर आला तर सुदर्शन चक्राने त्याचा शिरच्छेद करून टाकेल. या द्रौपदीच्या पाठीमागे असणारा मी आहे. कोणी सुद्धा आता उठायचं नाही आणि वस्त्राकडे यायचं नाही. तेवढ्याच वेळामध्ये द्रौपदी रडू लागली. रडत असताना गांधारी धावत धावत आली. गांधारी म्हणजे द्रौपदीची असणारी ही चुलत सासू बरं का, आणि बिचारी तेवढ्या कौरवाची असणारी ही आई. धृतराष्ट्र आंधळा, धृतराष्ट्र वाईट, कौरव वाईट, पण तेवढ्या त्यांच्या घरामध्ये जर चांगली जर कोण असेल बिचारी तर एकटी असणारी गांधारी बरं का. ती गांधारी आली आणि गांधारी आल्याच्या नंतर तिनं तिकून वस्त्र आणले आणि सुनाच्या अंगावर वस्त्र टाकण्याकरता सुरुवात केली. ही माझी असणारी सून नाही तर माझी मुलगीच आहे. तिनं बोलण्याकरता दुर्योधनालाही सुरुवात केली, मालकालाही बोलण्याकरता सुरुवात केली आणि सांगितलं ही आपली सून आहे आणि सून म्हणजे मुलीसारखी आहे, ह्याची तुम्ही अशी हालापेष्टा करता. तिनं स्वतःहून त्या सासूनं अशी कडकडून मिठी मारली आणि सांगितलं, बाळ रडू नको बरं का, तू आता रडू नको, मी आहे ना तुला सहकार्य करण्याकरता. रडू लागली. रडत असताना त्या द्रौपदीनं सांगितलं, मी रडणं बंद करील पण माझी एक अट आहे. जेवढं माझ्या पती परमेश्वराने एवढं इथं जुगारावर घातलेलं आहे का नाही, मला सगळं परत पाहिजे. नंबर 1 एवढंही मला परत पाहिजे आणि माझे असणारे जे पती आहेत ते तुमचे दास नाहीत. आमचं जे पहिलं राज्य आहे ते आम्हाला परत भेटलं पाहिजे. त्यांनी आशीर्वाद दिला आणि आशीर्वाद दिल्याच्या नंतर धृतराष्ट्राचं इथे एक वर्णन केलेलं आहे. धृतराष्ट्र म्हणजे सरड्यासारखा रंग बदलणारा व्यक्ती आहे. पत्नीनं बोलल्याबरोबर तर लगेच म्हटलं काही हरकत नाही, सगळं राज्यही तुम्हाला, बस चला काही अडचण नाही. तेवढ्याच वेळेस 5 पांडव द्रौपदी परत असणारे इंद्रप्रस्थाला निघाले. पण धृतराष्ट्रानं आणि दुर्योधनानं सांगितलं, जर आता हे परत इंद्रप्रस्थाला गेले आणि यांनी जर काही षडयंत्र केलं तर आपण वाचत नाहीत. आता एक काम करा, त्यांना परत एकदा बोलवा. परत बोलवलं आणि परत बोलवल्याच्या नंतर 2च आट टाकल्या. पुन्हा त्या 8 अशा होत्या, डाव आता खेळायचे म्हणजे 2च. एका डावानं जर हरला तर एका डावानं हरल्याच्या नंतर 12 वर्षाचा वनवास, लक्ष करा बरं का आता. आणि दुसऱ्या डावानं अशी एक भूमिका सांगितली की तो डाव पडल्याच्या नंतर 1 वर्षाचा असणारा अज्ञातवास. काही ठिकाणी 2 डावाचं सांगितलं आणि काही ठिकाणी एकाच डावाचं सांगितलं. एकच डाव खेळायचा आता, पण डाव म्हणजे कसा, साधा डाव नाही, मोठा असणारा डाव. त्याच्यामध्ये धर्मानं काय केलं, डाव टाकत असताना अशा कवड्या टाकण्याकरता सुरुवात केली आणि डाव असणारा उलटा पडला आणि डाव उलटा पडल्याच्या नंतर परत असणारे पांडव हारले. आता काय ठरलं होतं, 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास एका अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे. पांडवाचा सहाकारी, पांडवाचा सहाकारी, पांडवाचा सहाकारी, पांडवाचा सहाकारी.
राज्याहुनी केले दूरी, राज्याहुनी केले दूरी. राज्याहुनी ओ आले देवाची यामना, आले देवाची यामना, आले देवाची यामना, आले देवाची यामना. काही लोक म्हणतात देवानं आमचं असं का करावं, त्याला प्रमाण सांगतो. अरे देवानं पांडवाला असणारं सोडलं नाही. सेटिंग बिघडली बरं का, आता सेटिंग बिघडली, आता विको वाढला. हॅलो, हरी, साऊंडचा आवाज वाढवा. हरी, बस राहू द्या आता. जिथं देव पांडवाला सोडत नाही, पांडवाचा सहाकारी आणि राज्याहुनी केले दुरी. काय केलं देवानं? राज्य होतं पण त्याच्यापासून बाजूला काढलं. आता जिथं देव पांडवाला सोडत नाही तिथं आपलं नेमकं कुठं मांडायचं? जवळच्या लोकाला देव सोडत नाही, त्याला सुद्धा वनवास असणारा घडवतो. राज्याहुनी केले दुरी, निघाले पांडव. तिथं वर्णन केलेलं आहे. सुभद्रा असेल, काही मुलं असतील, ह्या सगळ्या जणांना असणारं आपल्या जे नातेवाईक आहेत त्यांच्याकडे असणारं पाठवून दिलं. धृतराष्ट्रानं धर्माला सांगितलं, बाबा माझी जी असणारी मोठ्या भावाची किंवा माझी जी असणारी जी पंडूराजाची असणारी जी पत्नी आहे का नाही, तर ती पत्नी असणारी जी कोणती आहे तिला मात्र अरण्यात घेऊन जाऊ नका, इथंच ठेवा. का? ही आता वयोवृद्ध झालेली आहे, अरण्यामध्ये कुठं घेऊन तिला फिराल तुम्ही? तुमचं ठरलेलं आहे की नाही वनवासाचं, तिला इथंच ठेवा. तुमच्या जे काही सुना आहेत का नाही, सुनांना माहेरी पाठवून द्या. सगळ्या जणांचं असणारं नियोजन लावून दिलं. दिल्याच्या नंतर फक्त 5 पांडव आणि एकटी असणारी द्रौपदी हे असणारे वनवासामध्ये असणारे निघाले. वनवासामध्ये निघाल्याच्या नंतर मग मात्र वनवासामध्ये चालत असताना पुढं धर्मराजा चालू लागला. धर्मराजा चालत असताना लक्ष करून ऐका, धर्मानं काय केलं, जशी एखादी नवीन नवरी गावामध्ये आल्याच्या नंतर तिचा पदर कुठपर्यंत असतो माहिती का? इथपर्यंत असं तोंड झाकलेलं असतं. तसं धर्मानं काय केलं माहिती का? इथून असं एवढं तोंड झाकलं, चेहराच कोणाला बघू दिला नाही. जायचे कुठं आता? वनवासात. लक्ष करा बरं का. धर्मानं वनवासामध्ये जात असताना सगळं असणार आपलं असं तोंड झाकलं. तोंड झाकल्याच्या नंतर नंबर 2ला भीमानं चलण्याकरता सुरुवात केली. भीम कसा चलू लागला? असे दोन्ही असे जे दंड आहेत का नाही असे त्यानं वर करायचे. 3ऱ्या वेळेला अर्जुनानं चालत असताना डाव्या हातामध्ये रेती घ्यायची, उजव्या हातामध्ये काही टाकायची, डाव्या हातानं उजव्या हाताकडे काही टाकायची आणि उजव्या हातातली रेती घेऊन डाव्या हाताकडे काही टाकायची. कधी पुढं टाकायची, कधी माग रेती टाकायची, सगळ्या दिशेला. आता याचा भाग वेगवेगळा आहे बरं का. धर्मानं तोंड झाकून घेतलं. नंबर 2ला भीमानं असे दंडवरी करण्याकरता सुरुवात केली. अर्जुनानं रेती फेकण्याकरता सुरुवात केली. नकुलानं काय केलं, आपलं जे नुसतं तोंड आहे का नाही, जसं आपण तोंडाला फेरेन लवली लावतो तसं त्यानं चिखल घेतला आणि चिखल घेतल्याच्या नंतर सगळं तोंड भरून टाकला. आता प्रत्येकाचा भाग वेगवेगळा आहे बरं का. त्यानं तोंडच व्यवस्थित ठेवलं नाही, सगळं चिखलानं असं भरून टाकलं. सहदेवानं काय केलं, असं बेंदाडाचा असणारा भाग, घाणीचा भाग, त्या चिखलामध्ये जाऊन असणारा सहदेव सगळ्या शरीरानं लोळला. 5 जणांची 5 क्रिया वेगवेगळी आहे बरं का. आता लक्ष करून ऐका. त्याच्या पाठीमागं, या 5 पांडवाच्या पाठीमागं द्रौपदीनं काय केलं, आपल्या डोक्याचे जे केस आहेत का नाही, हे सगळे केस मोकळे सोडून दिले. सगळेच केस, वेणी घातली नाही किंवा काही नाही, सगळी केस असे मोकळे सोडून दिले.
कपाळाला गंध होता, कपाळाचा गंध असा पुसून टाकला तिनं. लक्ष करा बरं, याचा भाग वेगवेगळा आहे. हातामधल्या बांगड्या होत्या, बांगड्या फोडून टाकल्या आणि असा तिनं छातीवर असा हात मारायचा आणि टाहूपून रडायची आणि 5 पांडवाच्या पाठीमागं जाऊ लागली. आता हे 6 जण चाललेत बरं का पुढं. आता त्याच्या पाठीमागं धौम्य ऋषींना अगरबत्ती लावली, आरती लावली, धूप लावलेला आहे, काही गौऱ्या आहेत. जसं आपण स्मशानभूमीकडे जातो का नाही, गौऱ्या वगैरे जाऊन इस्तव करून जातो का नाही, ही तसं सगळी प्रक्रिया त्यांनी केली स्मशानभूमीकडे जाण्याकरता. हे 6 जण पुढं चालतात आणि धौम्य ऋषी पाठीमागं मंत्र म्हणत असं चाललेले आहेत. सहज धृतराष्ट्र असणारा सिंहासनावर बसलेला आहे. त्यानं प्रश्न विचारला आपल्या संजयाला, अरे बाबा हे असे गेले, याचं कारण काय नेमकं? वनवासात तर गेलेत का नाही, मग यांनी असे का गेले याचं मला कारण सांग, मला काही कळत नाही. याचं कारण आहे का? आता लक्ष देऊन. नंबर 1, सुरुवातीला तोंडावर पदर कोण घेतला होता असं वस्त्र झाकलेलं? धर्मानं. त्याचं कारण सांगितलेलं आहे. त्यानं सगळं तोंड झाकून याच्याकरता घेतलं. एकट्या आंधळ्यामुळं, लक्ष करा बरं का, एकट्या आंधळ्यामुळं पुढं मला तोंड सुद्धा दाखवायला जागा राहणार नाही. का? एवढा जर सृष्टीचा सर्वनाश होणार असेल किंवा सृष्टीचा नायनाट होणार असेल तर एकट्या आंधळ्यामुळं होणार आहे. म्हणून हे तोंड मी नेमकं कुणाला दाखवू, हे तोंड नेमकं मी कुणाला दाखवू, म्हणून त्यानं काय केलं, सगळं तोंड असणार असं झाकून घेतलं, एकट्यामुळं फक्त. नंबर 2, भीमानं असे जे दंडवरी करून जाऊ लागला का नाही, भीमानं सांगितलं हे जे दंड आहेत म्हणजे साधे दंड नाहीत, याच दंडानं पुढं गदा हातामध्ये घेईल आणि याच आंधळ्या पोराचा असणारं जे पोरग आहे दुर्योधन, याची मांडी असणारी ज्यानं उघडी करून बसला होता का नाही, याच्या मांडीवर याच असणाऱ्या भाऊनं गदा हातामध्ये घेईल आणि याच्या पोराची असणारी मांडी फोडील. नंबर 2चा भाग. नंबर 3, अर्जुनानं हातामध्ये काय घेतलं होतं? रेती. असा तो टाकू लागला. अर्जुनाचा भाग सांगितला, जसे वाळूचे कण आगणीत टाकून असा फेकू लागला का नाही, तसं अर्जुनानं बोलण्याकरता सुरुवात केली होती. जसे आज वाळूचे कण मी फेकत जात आहे का नाही, उद्या युद्ध लागल्याच्या नंतर पावसासारखा धनुष्याला बाण लावील, एवढे बाण सोडील आणि याचे 100 जे असणारे कौरव आहेत की नाही त्यांचे शिरकमल असणारे उडवून टाकील. 3चा भाग. 4, ज्यानं तोंडाला असणारं चिखल फासला का नाही, तर चिखल फासल्याच्या नंतर त्यानं बोलण्याकरता सुरुवात केलेली आहे. भावी काळामध्ये जे कौरव आहेत का नाही, आज जसा मी तोंडाला चिखल लावलेला आहे का नाही, या धृतराष्ट्राचे पोरं सुद्धा उद्याच्याला मेल्याच्या नंतर यांचे सुद्धा तोंड मातीमध्ये असे लोळणार आहेत. 4चा भाग. 5चा भाग सांगितलेला आहे, जो असणारा सहदेव आहे त्यानं तर सगळ्या असणाऱ्या शरीराला असणारी चिखल असणारा लावला होता. का? सगळ्या 5 पांडवापैकी दिसण्याकरता जर सुंदर कोण असेल तर त्याचं वर्णन इथं केलेलं आहे. सगळ्या 5 पांडवापैकी दिसण्याकरता सहदेव सुंदर आहे. त्याला असं सांगायचं आहे सहदेवाला, उद्या जर 100 कौरव मरण पावले आणि हस्तिनापूरचे लोक जर मरण पावले तर इथल्या असणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत माझ्या सौंदर्यावर भुलून जातील. हे माझं सौंदर्य मला कुणाला दाखवायचं नाही, म्हणून त्यानं सगळ्या शरीराला असणारा चिखल फासला. किती जण झाले? 5. त्याच्या पाठीमागं कोण रडत गेली होती आता? द्रौपदी. द्रौपदीनं केस का मोकळे सोडले त्याचं कारण इथं सांगितलेलं आहे. आज धृतराष्ट्रा, तुम्ही माझे असणारे सासरे आहेत, पण कालांतरानं घटना अशी घडेल, आज मी तुमची सून आहे, पण खरी जर सून सांगायची म्हटलं तर मी पंडू राजाची सून आहे. पण आज पंडू राजाची सून मोकळी केस सोडून आज मी जात आहे का नाही, कालांतरानं तुझ्या सुना त्यांचे मालक मेल्याच्या नंतर मोकळे केस सोडतील. मी आज ऊर बडवून रडत जात आहे का नाही, तुझ्या सुद्धा सुना उद्याच्याला ऊर बडवून नदीवर स्नानाकरता जातील. आज मी बांगड्या फोडलेल्या आहेत का नाही, तुझ्या सुद्धा उद्याच्याला सुना बांगड्या फोडतील. मी आज गंध पुसलेला आहे, तुझ्या सुद्धा उद्याच्याला सुना गंध पुसतील. त्या द्रौपदीनं शाप धृतराष्ट्राला दिला. आणि सगळ्यात शेवटी कोण गेलं होतं पाठीमागून मंत्र म्हणत? धौम्य ऋषी. त्या धौम्य ऋषीचा सांगण्याचा भाग हा आहे, 100 कौरव मेल्याच्या नंतर त्यांची अंतविधीची क्रिया मात्र अशीच म्हणत जावं लागणार आहे. ही सगळ्यात पाठीमागून मंत्र म्हणत जे गेले का नाही त्याची क्रिया अशी. अहो हे ऐकल्याच्या नंतर
तेवढा धृतराष्ट्र 9,000 हातीचं बळ असला असा थर कापू लागला. आणि त्यानं काय बोलला माहिती का? संजया एक काम कर, एवढी घटना पुढं होण्याच्या अगोदर तू काय कर, पटकन जारद घेऊन 5 पांडवाला आणि द्रौपदीला इथपर्यंत घेऊन ये, त्यांचं मी राज्य त्याला परत देऊन टाकतो. संजयानं सांगितलं, आंधळ्या आता बस कर म्हणला, आता नाटकं तुझे भरपूर झाले म्हणला, आता हे पांडवाची मर्यादा संपलेली आहे सहन करण्याची. आता हे तुझ्या मुलाला तुला वगैरे या सगळ्या जणाला संपवल्याशिवाय हे पांडव थांबणार नाहीत म्हणले. आता शेवटी दुर्योधन भिवू लागला, द्रोणाचार्याकडे गेला आणि गुरुला सांगतो, महाराज आता नेमकं काय करू? द्रोणाचार्यानं सांगितलं, बा काही जरी झालं तर मी मात्र तुला वाचवू शकत नाही, माझं मात्र मरण मात्र निश्चित आहे, म्हणजे निश्चित आहे, याच्यामध्ये काही बोलण्याची सुद्धा असणारी भूमिका नाही. पांडव वनवासामध्ये असणारे निघाले आणि वनवासामध्ये निघाल्याच्या नंतर किती दुःख आहे याचं वर्णन सांगतो. माझे प्रभू श्री रामचंद्रजी वनवासामध्ये निघाले आणि वनवासामध्ये निघाल्याच्या नंतर सगळी अयोध्या नगरी त्यांच्या पाठीमागे चालण्याकरता निघाली. आता या अयोध्येमध्ये नगरीमध्ये राहून तरी काय उपयोग आहे? जिथं राम नाही तिथं अयोध्या नगरीमध्ये राहून काही उपयोग आहे का? काही उपयोग नाही. त्यावेळेला प्रभू श्रीरामचंद्रजीच्या पाठीमागे सगळे लोक असणारे निघाले आणि इथं पांडवाच्या सोबत असणारे लोक निघाले. त्यावेळेस प्रार्थना केली प्रभू श्रीरामचंद्रजीच्या वेळीमध्ये त्रेतायुगामध्ये, आणि त्यांनी बोलण्याकरता असणारी सुरुवात केली, देवा तुम्ही ही अयोध्या नगरी असणारी सोडून मात्र जाऊ नका. तुलसीदास महाराज आणि काही ठिकाणी गीतकारांनी सुद्धा असणारं सुंदर वर्णन केलेलं आहे. मत जाओ हे राम अयोध्या छोड़ के मत जाओ, मत जाओ हे राम अयोध्या छोड़ के मत जाओ. मत जाओ हे राम अयोध्या छोड़ के मत जाओ. गेले वनवासामध्ये असणारे, अरण्यामध्ये गेले आणि अरण्यामध्ये गेल्याच्या नंतर मग मात्र काही प्रसंग सांगितलेला आहे. अनेक ऋषीमुनी भेटण्याकरता यायची. एक दिवस दुर्योधनानं काय केलं, दुर्वास ऋषींना बोलवून घेतलं आणि सांगितलं, काय करा, रात्रीच्या वेळेला 60,000 शिष्य घेऊन पांडवांना छळण्याकरता जा. पांडवाला एक थाळी दिली होती सूर्यानं, कारण यांची खाण्याची व्यवस्था व्हायची नाही म्हणून एक थाळी दिलेली होती. सूर्य उदय झाला की सूर्य उदय झाल्याच्या बरोबर काय करायचं, त्या द्रौपदीनं त्या थाळीची पूजा करायची. मी तर म्हणतो ना, अशी प्रत्येकाच्या घरी एक एक पाहिजे होती. स्वयंपाकाचीच गरज नाही आणि गॅसची गरज नाही, पण हे तेवढं आपलं भाग्य नाही. सूर्य उदय झाला की त्या द्रौपदीनं काय करायचं, अशी त्या थाळीची पूजा करायची, आरती वगैरे असताना, हळद कुंकू असताना हे सांगायचं, आज गुलाबजामुन, लगेच गुलाबजामुन. पण इथं दररोजचं कसं व्हायला माहिती आहे का, शिरा भात. ही जर थाळी मी तर म्हणतो आपल्या वस्तुसाहेगावमध्ये जर आणून दिली असती तर चांगलं झालं असतं. म्हणजे कसं माहिती आहे का, लोकांचे पोटं बिघडले नसते, काही नसते. हे कसं व्हायला दररोजचं तेच व्हायला ना. ते थाळी जरी इथं आली असती तर मग लोकांनी मग प्रत्येकानं आटम वेगवेगळा सांगितला असता. बस मला ज्वारीची भाकर, कुणी सांगितलं असतं मला बाजरीची भाकर, कुणी म्हणलं असतं मकाची भाकर, कुणी म्हणलं असतं भापळ्याची उद्या, आणि कुणी म्हणलं असतं बट्ट्याची उद्या. त्याला काय अडचण आहे, आपली पसंत. आता ही आता नाचल्यामुळं त्याला पर्याय नाही बरं का, आता गपचूप खायचं आपलं. ही थाळी दिलेली. आणि एक दिवस रात्रीचा प्रसंग, रात्रीच्या प्रसंगाला दुर्योधनानं दुर्वास ऋषीला पाठवून दिलं, जाऊन छळा, आणि छळल्याच्या नंतर काय करा, शाप देऊन त्यांना असणार भस्म करून टाका, म्हणजे आमचं राज्य कायम राहील. रात्रीच्या 12 वाजता दुर्वास ऋषी 60,000 शिष्यमंडळीला घेऊन आले. आणि तो बाबा म्हणजे साधा नाही बरं का, 60 खंड्या अन्न एकदा जर जेवायला बसला, कोण, दुर्वास ऋषी, एकदा जर जेवायला बसला तर 60 खंडी अन्न एकट्या बाबाला खायला लागत होतं. एका खंडीमध्ये किती किलो धान्य असतंय, बरं ते जाऊ द्या, आता विषय सोडून द्या. एक खंडी शेळ्या म्हणजे किती शेळ्या, हा आता लक्षात आलं का नाही? मग त्याचाच अंदाज लावा ना आता, बरोबर आहे की नाही? सोपा अंदाज, त्याला काय अडचण आहे. एक खंडी अन्न म्हणजे 20 किलो अन्न, बरोबर आहे की नाही? हा आता
एका खंडीमध्ये का? एका खंडीमध्ये का? ते मला माहित नाही, फक्त शेळ्याचं मी सांगितलं बरं तुम्हाला. हा, म्हणजे एका खंडीमध्ये शेळ्याचा भाग सांगायचा म्हटलं तर 20. हा, मग आता 60 खंड्या एका वेळेला त्याला अन्न लागतं. आता हे त्याचा हिशोब लावा बरं का आता. हा, आता घरी गेल्यास आता एवढं अन्न जेवण करण्याकरता जर बाबा बसला तर तेवढं अन्न त्याला एकदाच लागायचं. बरं, एकट्या बाबाला एवढं लागतं, सोबत शिष्य किती आहेत? 60,000 शिष्य सोबत आहेत आणि रात्रीची 12ची वेळ आहे. आणि तोपर्यंत द्रौपदीनं काय केलं होतं माहिती का? सूर्यानं सांगितलं होतं, सूर्यास्त झाला, तुमच्या सगळ्या जणांचे जेवण झाले का नाही, काय करायचं? पद्धतशीर असणारी काय करायचं, पितांबरी आणायची आणि घासून ताट असणारं ठेवून असं पालतं करून ठेवून द्यायचं, बस संपलं. आणि द्रौपदीनं तेच काम केलं होतं, जेवण केलं आणि ताट असं पालतं घालून ठेवून दिलं. आता एवढे बाबा असणारे जेवायला आले, तर काय करायचं आता? मग तेवढ्याच वेळामध्ये संकट पडलं. कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरी तू आमुचा कैवारी, आले विघ्न निवारी. नेमका देव रात्रीची वेळ, काम करून आला होता आणि जेवण्याकरता टाईमच नव्हता, भक्ताचे काम करून रात्रीची 12 वाजण्याची वेळ. रुक्मिणीनं ताट वाढलं आणि देव असणारा संकल्प सोडला. देवानं पाणी फिरवलं ना, घास मोडणार तोपर्यंत तिकून बोलवण्याकरता सुरुवात केलं द्रौपदीनं. तेवढं ताट देवानं असं साईडला सारून टाकलं. किती माणूस श्रीमंत असू द्या बरं का, किती गावातला जवळचा माणूस असू द्या, ताट कधी सुद्धा बाजूला सारत नाही. पण माझा देव, भक्तावर जर संकट पडलं का नाही, तेवढं पंचपक्वानाचं ताट बाजूला सारतो आणि तिथं येतो. आल्याच्या नंतर द्रौपदीनं आपलं संकट सांगितलं. देवा, एवढे लोक जेवण्याकरता आलेले आहेत, स्वयंपाकाचं काय? देवानं सांगितलं, अगोदर मला जीव घाल. गोष्ट कळाली का? अगोदर मला जीव घाल. ती म्हणली, तुला एकट्याला सुद्धा जेवायला नाही. बर, तुला जी सूर्यानं थाळी दिलेली आहे का नाही, ती कुठं आहे मला दाखव. ऐका बरं का आता, द्रौपदी म्हणजे स्वयंपाकाच्या बाबतीमध्ये, भांडे धुण्याच्या बाबतीमध्ये काही घाण नव्हती बरं का. काही महिला असतात बरं का, तीनदा घासतात पण खरकट निघत नाही. द्रौपदी तशी नव्हती बरं का बिचारी. तशी नव्हती द्रौपदी, तशी नव्हती. तिनं बरोबर घासणी वगैरे लावून ते ताट सगळं घासून ठेवलेलं होतं, असं चमचम चमकू लागलं. सांगितलं, देवा मी ताट तर घासून ठेवलं. कृष्णानं सांगितलं, मला माहिती आहे तू किती जरी घासलं का नाही तरी कुठंतरी काहीतरी चिटकलेला असेलच. आता तिनं व्यवस्थित घासून ठेवलं होतं, पण तो कैवल्याचा दाणी त्या देवानं काय केलं, तेवढं ताट स्वच्छ धुवून सुद्धा त्याला एक काय केलं, कडीपत्त्याचं पान, एक बारक असं थोडासा चिटकलेला भाग त्याला चिटकून ठेवून दिला देवानं. आता ती राहिलेला नव्हता, पण देवानं तिथं निर्माण केला. तेवढंच भाजीचं पान देवानं घेतलं आणि सांगितलं, जो खाण्याकरता जर काही नसेल का नाही, एवढंच खातो म्हणले, यानंच माझं पोट भरतं. तेवढंच पान घेतलं आणि पान घेतल्याच्या नंतर तोंडामध्ये टाकलं, पाणी पिलं, देवानं ढेकर दिला. देवानं ढेकर दिल्याच्या नंतर इकडं जे 60 सहस्र होते का नाही, यांनी इकडं ढेकर दिला. एवढंच नाही, हे स्नानाकरता गेले होते 5 पांडव आणि द्रौपदी, तिथंच देवानं निर्माण केले मायावी. तिथंच मायावी केली, तिकडंच त्यांना जीव घातलं. चले जाव म्हणले तिकडूनच. काय देवाची लीला आहे. मी तर सांगतो ना, असं संकट जर तुमच्यावर पडलं का नाही, देवा करता नैवेद्य दाखवा, देवा करता पंगत द्या. म्हणजे ही पंगत म्हणजे गावच्या लोकांकरता नाही बरं का, लक्ष करा. हे पंगत गावच्या लोकांकरता नाही. गावची पंगत म्हणजे कोणती माहिती का, आपली वास्तुशांती असेल, लग्न असेल, ज्यांचं आमंत्रण आलंय त्यांच्याकरता आहे. ही गावची पंगत म्हणजे कुणाला आमंत्रण नाही. इथं लहान असेल, मोठा असेल, श्रीमंत असेल, कुणी असेल, ही पंगत म्हणजे संताची पंगत. ही पंगत म्हणजे देवाची पंगत. देवा करता पंगत द्या, संता करता पंगत द्या. तुम्हाला सुद्धा देव मात्र कधी सुद्धा असणारा कमी पडू देणार नाही. देवानं संकट असणारा निरसन केलं. आता पुढं एक सुंदर असणारी कथा आहे, वेळ माझी होत आलेली आहे, एक 2 मिनिटामध्ये असणारी कथा सांगतो आणि पुढं सरकवतो बरं का. आता एक राजा आहे नळ आणि एक आहे दमयंती. तुम्ही याच्या कथा फक्त नावं ऐकली असतील, पण ही कथा ऐकली नसेल. 2च मिनिटामध्ये सांगतो. राजा नळ दिसण्याकरता सुंदर आणि दमयंतीचं वर्णन करायचं म्हटलं तर ती सुद्धा सुंदर. दमयंतीला उपमा द्यायची म्हटलं तर एका शब्दामध्ये, जशी पार्वती तशी दमयंती. एक दिवस नळ राजा शिकार करण्याकरता गेला आणि हंस एका ठिकाणी बसले होते. ते हंस म्हणजे सुंदर. नळ राजा गेला, त्या हंसाला मारू लागला. एक हंस उडाला, खांद्यावर येऊन बसला.
त्या हंसानं सांगितलं मला मारू नको बरं का, तुझं सुंदर स्वरूपामध्ये मी लग्न लावून देतो. सांगितलं कुठं, अमुक अमुक ठिकाणी असणारी दमयंती म्हणायची असणारी कुमारिका आहे, तिला जाऊन मी निरोप देतो. दिला निरोप. दमयंतीला वर्णन सांगितल्याच्या नंतर कालांतरानं स्वयंवर ठरलं आणि स्वयंवर ठरल्याच्या नंतर दोघा जणांचा असणारा विवाह झाला. हंसानं दोघाचं लग्न जमवलं. राजा नळ आणि दमयंती अशा स्वरूपामध्ये पुढं वनवासाचे असणारे जे काही प्रसंग सांगितलेले आहेत. पुढं सत्यवान आणि सावित्रीची असणारी कथा आहे. पुढं अर्जुनानं सुद्धा काही असणारा युद्धाचा असणारा भाग केलेला आहे. याच्या पुढं असणारं एक वर्णन केलं आहे. पांडवाचा असणारा जो काही भाग आहे, हरिश्चंद्र राजाची कथा असेल, कौरवाची असणारी कथा असेल, पुढं पांडवाचा असणारा अज्ञातवास, दुष्ट कीचकाचा असणारा वध आणि विराट राजाच्या नगरीमध्ये राहत असताना हे पांडव अज्ञातवासाचा असणारा 1 वर्षाचा असणारा कालावधी असणारा घालवला. शेवटी युद्धाचा असणारा काही प्रसंग सांगितलेला आहे. त्या विराट राजाची असणारी एक मुलगी आहे, त्या मुलीचं नाव आहे उत्तरा. आणि 13 वर्षाचा कालावधी संपल्याच्या नंतर आता पांडवांना परत राज्य मिळणार आहे. मग ते राज्य मिळाल्याच्या नंतर आता आनंदाचा असणारा भाग आहे, म्हणून त्यावेळेस विराट राजाला असणारा आनंद झाला. आणि आनंदाच्या भरामध्ये विराट राजानं अर्जुनाला प्रश्न विचारला, अर्जुना माझी एक विनंती आहे, माझी